जागे व्हा, जागे व्हा। हाँ अभी आया वो शूट कर ले। चरण वो फोटो जूम करके शूट करो। आएगा बोलो, आएगा ऑडिओ आएगा, बोलो ना। आगरी हाँ बोलो ना, बोल लवकर बोल। बोला तुम्ही। याच्यामध्ये जी दाखविलेलं आहे ते सगळं खाटीक सारखा कोयता किती दाखविले। आम्ही ऐशी हाव का? आम्ही ऐशी हाव का? तुम्ही ऐसे दाखविता काँग्रेसवाले आम्हाला, आमचा अपमान करता तुम्ही। तुम्ही आमच्यासाठी काय केलंय हे पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे आणि भाजपने आमच्यासाठी काय केलं। आमची मनीषाताई नेहमी विधान मंडळामध्ये नेहमी आमच्या कोळी लोकांचे बद्दल सगळे विषय मांडित असतंय, आमच्यासाठी सगळं प्रस्ताव पास करीत असतंय आणि हे तुम्हाला शोभलं नाही यायचं दाखवायला आमच्यासाठी आम्ही तुमचा पूर्णपणे निषेध करतो। तुम्हाला जर असेल असं दाखवायचं असेल आमच्या समोर या, समोरासमोर करा आमचे, तर तुम्हाला आम्ही पण दाखवतो आम्ही कोळी नागरिक काय होते। अशा महिला दिसतात का कोळी लोक? आम्ही असा संपून घेणार नाही, आम्ही पूर्णपणे निषेध करत आहोत। 15 वर्ष काँग्रेसने राज्य केलं तेव्हा काय केलं? इथे मत्स्य विकास दिलेला आम्हाला, एका माणसाला आमदाराला त्यांनी काय मत्स्य विकास केला? त्यांनी स्वतःचे स्टुडिओ बांधले आणि कोळी लोकांवर अन्याय केला। आणि मी संपूर्ण महाराष्ट्राचे कोळी बांधवांना सांगेन की संपूर्णपणे हे काँग्रेसचा निषेध करा। आणि अशा कोळी बायका दिसतात का आमच्या? आणि पियुषजींचं स्वागत कसं केलं असेल मनोरीला जाऊन, तर तुम्ही आता बघा, त्यांचे व्हिडिओ बघा। मनोरीला जाऊन त्यांनी सुरका घातला, सगळ्यांच्या कोळी टोपी घातली आणि सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं। आणि पियुषजींवर जर असा अपमान तुम्ही करत असाल अजिबात सहन करणार नाही। आणि काँग्रेसचा पूर्ण महाराष्ट्र काय पूर्ण देशातले कोळी बांधव आहेत ते निषेध करतायत। आणि कोण ती महिला आहे त्याची भारतीय जनता पार्टी सन्मानच करते सगळ्या महिलांचा, पण असं करेल तर त्यांना अरेस्ट तिथे झालं पाहिजे। आणि संपूर्ण कोळी बांधवांना मी आवाहन करते की ह्या पुढे या काँग्रेसला तुमच्या पुढे उभं पण करू नका। कोळी समाजांचा हा अपमान, महाराष्ट्राच्या कोळी समाजांचा हा अपमान, काँग्रेस सरकार, काँग्रेस पार्टी, उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे, कोळी समाजांचा हा अपमान, कोळी समाजाचा हा अपमान, अरे उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, हाय 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 हाय, उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, सोनिया गांधी, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, कोळी समाजाचा हा अपमान, कोळी समाजांचा हा अपमान, मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, मुंबई आमच्या कोळ्यांची, नाही कुणाच्या बापाची, मुंबई आमच्या आगरी कोळ्यांची, नाही कुणाच्या बापाची, मुंबई आमच्या आगरी कोळ्यांची, नाही कुणाच्या बापाची, मुंबई आमच्या आगरी कोळ्यांची, नाही कुणाच्या बापाची, अरे मुंबई आमच्या आगरी कोळ्यांची, नाही कुणाच्या बापाची, अरे हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। अरे ह्या काँग्रेसचं करायचं काय? खाली डोक्यावर पाय। ह्या उद्धव ठाकरे गोयल कोळी विरोधी आहे, त्याच्यानंतर ते आंदोलन आज केले होते आणि हे सगळे घेतले, काय प्रकरण? मी प्रथम महाराष्ट्र आणि केंद्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाचा जाहीर निषेध करते की आज अजंता यादव ह्या काँग्रेसच्या नेत्या ह्यांनी तमाम माझ्या कोळी भगिनींचा अपमान केलेला आहे। कारण की ज्या पद्धतीने पोस्टरमध्ये कोळी भगिनीला खाटीक दाखवलेला आहे, कोळी भगिनी कधीही, आज तुम्हाला दाखवते की जी कोळी भगिनी तिची पाती ही उलटी असते, ती मच्छी कापायची असते, बळी घ्यायची नसते, आज आमच्या कोळी भगिनींना बळी घेताना दाखवलेला आहे। आणि आमच्या हिंदू असलेला मच्छीमार आगरी कोळी समाज असं कधी कृत्य करत नाही। हा पहिला मी जाहीर निषेध करते। दुसरी गोष्ट की काँग्रेसला अधिकारच नाहीये आगरी कोळींबद्दल बोलायचं।
ह्या काँग्रेसने आणि ह्या उद्धव ठाकरेंनी ज्या वेळेला उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला क्रॉफेट मार्केटमध्ये मच्छी विकणाऱ्या माझ्या मच्छीमार भगिनींना रस्त्यावर काढलेलं होतं आणि बिल्डरला जागा दिली. त्याचप्रमाणे दादरचं मच्छी मार्केट, ह्या माझ्या कोळी भगिनी जिकडे मच्छी विकत होत्या ते दादरचं मार्केट सुद्धा तोडून बिल्डरला दिलेलं होतं. आणि त्यावेळेला काँग्रेस उद्धव ठाकरेंबद्दल बरोबर राज्यकर्ते होते. ह्यांना काय अधिकार आहे आगरी कोळी समाजाबद्दल बोलायचा? आणि मी माझ्या तमाम पत्रकार बंधूंना सांगू इच्छिते, आज तुम्ही बघाल तर उष्णता किती वाढलेली आहे. मला आता किती घाम आलेला आहे. मला घाम आल्यानंतर मी माझा रुमाल घेऊन मी घाम पुसणार नाही, असा घाम पुसणार नाही. पियुष गोयलांनी तसा घाम पुसला असेल तर ते मच्छीमारांच्या विरोधात आहे असं सांगता तुम्ही? अरे ज्या पियुष गोयलने ज्या भारतातल्या मच्छीमारांना एक्सपोर्ट करायची परमिशन नव्हती त्या मच्छीमारांना 50 लोकांना जिनोवामध्ये घेऊन गेले की ह्यांना जर मच्छी एक्सपोर्ट करायची असेल तर ह्यांना व्हाया चायना करावी लागत होती. त्याच्यासाठी लढणारे आमचे केंद्राचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि पियुष गोयलजी आहेत. पियुष गोयलजी जिनोवाला मच्छीमारांना घेऊन गेले आणि काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर इतकी वर्ष राज्य केली. ह्यांनी मच्छीमारांसाठी काय केलं? आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ह्यांनी पहिलं स्वतंत्र मंत्रालय मच्छीमारांचं काढलं. त्याचप्रमाणे राज्यामध्ये मच्छीमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय करणारे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत. ह्यांना अधिकार नाहीये आगरी कोळी मच्छीमार बांधवांना बोलवायला. ह्यांना पहिला अजंठा यादवला विचारा, महाराष्ट्राचा समुद्र